उच्च न्यायालयामध्ये 21 फेब्रुवारी 2022चा जो तुकड्या तुकड्याने FRP देण्याचा शासन निर्णय होता तो रद्दबातल झाल्याचा निकाल आलेला आहे आणि त्यामुळे त्या निकालाची प्रत आम्ही साखर आयुक्तांना दिली आणि या सीझनमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबर नंतर ऊसाचे पैसेच दिलेले नाहीत आणि शेतकरी हेलपाटे घालतात। आता कायद्यानुसार विलंब आकार जो आहे तो 15% आता त्याला व्याज दिलं पाहिजे आणि त्यासाठी साखर आयुक्तांनी काय निर्णय घेतला हे विचारायला म्हणून आज आम्ही आलेलो होतो। मला या ठिकाणी माहिती मिळाली की 2300 कोटीची थकबाकी आहे, परंतु ही अर्धवट माहिती आहे। जवळपास 7000 कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली आहे। उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चर्चा झाली। त्यावेळी राज्य साखर संघाच्या अध्यक्षांनी सांगितले काहीच थकबाकी नाही। त्यावेळी आम्ही कोर्टाला सांगितलं होतं की कोर्टाने जर आदेश दिला तर ज्या शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आम्ही हायकोर्टासमोर सगळ्यांना उभं करायला तयार आहोत। आणि आजही आम्ही साखर आयुक्तांना सांगितलं आम्ही तुमची 8 दिवस वाट बघतो, अन्यथा ज्या शेतकऱ्यांना ऊसाची FRP मिळालेली नाही ते सारे शेतकरी घेऊन या ठिकाणी पुन्हा आम्ही येऊ। त्यावेळी मात्र पै वसूल केल्याशिवाय व्याजासकट वसूल केल्याशिवाय परत जाणार नाही हाही इशारा साखर आयुक्तांना आज आम्ही दिलेला आहे। असं जे काय म्हणतात त्यांनी पहिल्यांदा कायद्याचा अभ्यास करावा। गेली अनेक वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत, सरकारमध्ये आहेत। त्यांना एवढं कळायला पाहिजे की केंद्र सरकारनं केलेला कायदा राज्य सरकारला बदलायचा अधिकार नाही आहे आणि याच ग्राउंडवर हायकोर्टानं 21 फेब्रुवारी 2022चा शासन निर्णय रद्दबातल केलेला आहे। तो अधिकार केंद्र सरकारचा आहे, हायकोर्टाला सुद्धा तो अधिकार नाही आहे। कोर्टानं कायद्याचा अर्थ लावायचा असतो, कोर्टाला नवीन प्रथा किंवा नवीन नियम करण्याचा अधिकार नाही आहे। RSF फायनल झालेला नाही, RSF मागच्या 3-4 वर्षाचा, त्याच्यावर काय सांगाल? 2019 पासून अनेक साखर कारखान्यांनी RSFचा हिशेब दिलेला नाही। खरं तर हा आयुक्तालयाचा गलतानपणा आहे। 5-5 वर्षे जर साखर कारखाने हिशेब देत नसतील तर इथं बसणारे काय हजामती करतात काय? का त्यांच्याकडनं हिशेब घेतला नाही? का शेतकऱ्यांचे एवढे दिवस पैसे वापरायला त्यांना परवानगी दिली? खरं तर ऊस दर नियंत्रण समितीची बैठकही होत नाही। समिती स्थापन होऊन 15 महिने झाले। आत्ता काहीतरी गेल्या आठवड्यामध्ये बैठक होती तीही रद्द झाली। म्हणजे यांना बैठका घ्यायला वेळ नाही। याचा सगळा आढावा घ्यायचा असतो ऊस दर समितीनं, त्या बैठका होत नाहीत। समिती नेमण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याची धमकी द्यावी लागली। त्यावेळी कुठं समिती स्थापन झाली आणि समिती झाल्यानंतर सुद्धा 15 महिने जर त्या बैठका होत नसतील तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं वागणूक दिली जाते। आणि साखर आयुक्तालय असू दे, सरकार असू दे किंवा ऊस दर समिती असू दे, हे कारखानदारांचे बटीक झालेले आहेत। ऊसाचं संपलं काय मग त्याच्यावर बोलू। माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं। एका बाजूला साखर कारखानदारे अडचणीत येऊ नये, साखर कारखानदारीचं अर्थकारण बिघडू नये म्हणून प्रत्येक साखर कारखान्याला त्याच्या कार्यक्षेत्राच्या
25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसऱ्या कारखान्याचं लायसन मिळणार नाही अशा प्रकारचा कायदा केला गेला, अशा प्रकारचं संरक्षण दिलं गेलं. कारण त्या 25 किलोमीटरच्या परिघातला ऊस त्या कारखान्याला पुरेसा आहे, त्यात वाटणी झाली तर कारखाना आजारी पडेल. मग असं असताना गेल्या 5 वर्षामध्ये जे कारखाने दररोज 5,000 टन ऊस गाळप करत होते ते 20-20 हजार टनावर गेले. त्याला परवानगी द्यायचं कोणी दिली, आणि त्यावेळी अशा प्रकारची परवानगी देताना कारखाने 80 आणि 85 दिवस चालतील, त्यांचं अर्थकारण बिघडून जाईल. एवढा विचार तुम्हाला आला नाही का? त्यावेळी तुमची अक्कल कुठं घाण ठेवली होती, या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यावं. हां, 1 मिनिट. हां, आणि एक रकमी द्यायला शक्य नाही असं जे म्हणतात, ज्यांनी राज्य साखर संघाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, ज्यांनी अनेक वर्ष साखर कारखानदारी चालवली आहेत, अशाने म्हणजेच आपले पृथ्वीराज बापू जाचक त्याच्यावर बोलतील. आता एक रकमी FRP देणं शक्य आहे. मी पृथ्वीराज जाचक, महाराष्ट्र राज्य साखर संघाचा माजी अध्यक्ष आहे. छत्रपती कारखान्याचा मी चेअरमन होतो. एक रकमी FRP देणं शक्य आहे. हे वर्किंग रिझल्ट जो जुना नियम होता FRP द्यायचा, ते आजही शक्य आहे. मी देऊन दाखवतो. आणि या बाबतीत जर चर्चा करायची असेल तर जाहीर चर्चा ह्या सर्वतज्ञ या साखर कारखान्यात म्हणतात ना 2 टप्प्यात दिलं पाहिजे, त्यांची चर्चा आयोजित करावी. पूर्वी 60-40 लेवी होतं, फक्त 40 पदं विकायला मिळायची, 60% लेवीज द्यायची. त्यावेळी सुद्धा एक रकमी FRP दिली जात होती. पैसे त्यावेळी SFP होती. हे जे चालले हे कोणाच्या फायद्यासाठी चाललेलं आहे. हे आता साहेब जे म्हणले हे जे शेअरिंग फॉर्म्युला RSFच्या बाबतीत RSFचा फॉर्म्युला करणार हेच, RSFच्या विरुद्ध कोर्टात जाणार हेच. पुणे जिल्ह्यातली नेते मंडळी आहेत, दौंड शुगर, बारामती ॲग्रो आणि व्यंकटेश कृपा, ह्या 3 कारखाने कोर्टात गेले RSFच्या विरोधात. तुम्ही आमदार, तुम्ही हे, आणि तुम्ही म्हणता RSF विरुद्ध तुम्ही जाताय. हे सगळे षडयंत्र. मला भीती वाटते की यंदाचं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातच कदाचित सहकार संपायची फार मोठी भीती आहे. ज्या सहकाराने सर्वसामान्य शेतकरी मालक केला, ज्याला जाऊन पैसे मिळायला लागले, ते सहकार संपायची फार मोठी षडयंत्र आहे. साखर माझ्या अध्यक्ष सांगतो, साखर धंद्यात मी अनेक वर्ष काम केले. पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी कारखाना छत्रपती कारखाना हा 56 साली झाला. त्याचं मी अध्यक्ष भूषवले तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने. पहिल्या वर्षी वर्किंग रिझल्टवर एक रकमी FRP देता येते, नसती देत तर मी दाखवून देतो. आणि हरलं तर मी यासाठी वाटेल ती शिक्षा बघायला तयार. हे सर्व नवीन झाली तर मंडळी इथं सगळ्यांच्या गाड्या दिसतात ना 4-5 कोटी, हे सगळे शेतकरी जेव्हा चालले, ह्यांनी आणलेले षडयंत्र हे शेतकऱ्याचे रक्त पित आहेत. ह्यांना कुठे विरोध करणं गरजेचं असं माझं ठाम मत आहे. खरं तर मुख्यमंत्री म्हणतायत की कोरटकर चिल्लर माणूस आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.